मालगुणचा समुद्र किनारा हा सगळा काय सुंदर आहे. समोरच्या बाजूला दिसतंय ते ब्ल्यू ओशन फन हॉटेल आहे. तसं बरंच फेमस झालंय आणि त्याच्या बऱ्याचशा रील्स देखील मध्ये व्हायरल झाल्या होत्या की गणपतीपुळेमध्ये देखील इतकं सुंदर हॉटेल झालेलं आहे. फन हॉटेलच्या बरोबर शेजारी आणि आपला प्रोजेक्ट आहे आयरन कोस्टल नावाचा प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये आपण हे सर्व बंगले होते. गणपतीपुळेचं मंदिर समोर, मालगुणचा बीच चालत 2 मिनिटावरती आणि शेजारीच आपल्या प्रोजेक्टला लागून निर्मला देवीचं सहयोग ध्यान केंद्र देखील आहे आणि बरंच जुनं आहे. म्हणजे माझ्या त्याला 20-25 वर्षापेक्षा जास्त झालेले त्याला लागून आहे. बीच फ्रंट हा जो पार्ट समोरचा दाखवला मी तुम्हाला आता, तर हा बीच फ्रंट जो आपला पार्ट आहे, तर इथे येणारे कॅफेटेरिया, रेस्टॉरंट आणि शॅक म्हणजे तुम्हाला छानपैकी एन्जॉय करता येईल. किंवा आपण जे रिसॉर्ट रन करणार आहेत त्यात जे पर्यटक येतील त्यांच्यासाठी रेस्टॉरंट, कॅफेटेरिया सर्व सुविधा आपण इथं देणार आहोत. तर असा परिपूर्ण हा प्रोजेक्टमध्ये बंगला ह्या मिस चान्स करू नका, कारण असे प्रोजेक्ट, असे बंगले पुन्हा मिळत नाही. प्राइसिंग मी तुम्हाला देतो, डिटेल सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. डोंट मिस द चान्स. कोस्टल आयरन इथे मी बंगला विकत घेतला ना, बघा बंगला समोर, बंगल्यातनं बाहेर आलो की आपला छान मस्तपैकी रोड आणि समोरच्या बाजूला मालगुणचा छान बीच. बरे तुम्ही समोरची जागा जी बघताय ना, तर ही जागा पण आपलीच आहे आणि इथे आपण छान रेस्टॉरंट, कॅफे, इन्फिनिटी पूल करणार आहे आणि अगदी गोवा स्टाईल शॅक वगैरे बसायला करणार आहे. आणि समोर बंगल्यातनं बाहेर आला की मस्त शॅकमध्ये, कॅफेमध्ये बसायचं, छान आपला इन्फिनिटी पूलमध्ये स्विमिंग करायची, मालगुण बीचवरती जायचं, संध्याकाळचा सनसेट बघायचा. अगदीच वाटलं तर बापाचं दर्शन घेऊन यायचं गणपतीपुळ्याला जाऊन. फक्त 2 किलोमीटरवरती आहे. बीचवरून सरळ चालत देखील तुम्ही जाऊ शकता. मस्त लाईफ आहे का नाही. हे कोकणात घर घ्यायचं तर असं घर पाहिजे. तर हे घर नुसतं तुम्ही घेत नाही बरं का, तर ह्या घरासोबत तुम्हाला मिळणारे रेंटल इन्कम देखील. आता हा प्रोजेक्ट कुठे आहे, तर आपला कोस्टल आयरिन नावाचा जो प्रोजेक्ट आहे हा आहे मालगुणमध्ये आणि 6.5 एकर मधला प्रोजेक्ट आहे आणि डायरेक्ट समुद्राच्या समोर. म्हणजे आपला हा मेन कोस्टल हायवे प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्ट पासून हा रस्ता कोस्टल हायवे आणि पलीकडे आपला मालगुणचा बीच. काय झाडाला आंबे लागायचो बघा, पाड देखील लागलाय छान. कोकणात हे मात्र सुख आहे, दारात एक आंब्याचं झाड पाहिजे छानपैकी. काय पाहिजे सांगा, हे बघा असं आंब्याचं झाड, काय सुंदर आंबे लागलेत. त्यानंतर असा सुंदर बंगला आहे का नाही. हे बघा 2 बेडरूमचा हा बंगला आहे. त्यानंतर 1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट, 930चा बंगला आणि आपलं गार्डन. असा सुंदर बंगला पाहिजे, बाहेर पडलं की समोर समुद्र.